श्री स्वामी समर्थ. कोणतेही विधायक काम करताना सकारात्मक दृष्टी हवी. जग समजावून घेण्यासाठी आणि ते बदलण्यासाठी माणसाला कलेची आवश्यकता असते. गर्वाने देव दानव बनतात तर नम्रतेने मानव देव बनतात. पात्रता नसताना दुसऱ्याच्या चुका काढणे खूप सोपे असते. स्वतःबद्दल घडणे खूप अवघड असते. ज्याचे डोळे फुटले तो आंधळा नाही, जो स्वतःचे दोष झाकतो तो आंधळा असतो. जे आपली चूक मान्य करतो तो आयुष्यात खूप पुढे जातो. प्रत्येकाच्या आयुष्यात परिवारासारखा दुसरा कोणताही चांगला साथीदार नसतो. परिवार आणि कुटुंब हे दोन्ही एकच गोष्ट आहे. स्वामी म्हणतात, तुम्ही माझा परिवार आहात, त्यामुळे मी सदैव तुमच्या मदतीला येत असतो. फक्त तुम्ही विश्वासाने मला एक हाक मारा. तुमचाही स्वामीवरती विश्वास असेल आणि त्यांना मानत असाल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुझा आमच्यावरती विश्वास आहे ना? मग एकदा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर टाईप कर. गर्वाने देव हा दानव बनत असतो आणि नम्रतेने माणूस सुद्धा देव बनत असतो. स्वाभिमानाला बळी देऊन कोणताही मनुष्य कृतज्ञ व्यक्त करू शकणार नाही. व्यक्तीचा उन्मत्तपणा त्याच्या झालेल्या संस्कारावरून लक्षात येतो. स्वामी सांगतात, माझ्या बाळा, तुझ्या आयुष्यात संकटे आहेत, पण तू श्री स्वामी समर्थ या नामाचा जप कर. ते संकटे आपोआप कमी होतील. ज्ञान हे पैशापेक्षा श्रेष्ठ आहे. पैशाचे रक्षण तुम्हाला करावे लागेल तर ज्ञान तुमचे रक्षण करेल. सत्ता, संपत्ती आणि सौंदर्य चिरकाळ टिकत नसते, याची जाणीव सतत ठेवायला हवी. स्वामी म्हणतात, माझ्या बाळा, तुझ्या जीवनात जे काही तुला वाटतं की तुझ्या मनाप्रमाणे होत नाही, आता काळजी करू नको, मी तुझ्या सोबतीला आहो. दुसऱ्यासाठी डोळ्यात उभे राहिलेले अश्रू हे माणसाच्या आत्मविकासाच्या वेलीवरची फुले आहे. आपल्या हातून घडणारी सत्यकृत्ये त्वरित विसरावी. हातून घडलेल्या वाईट गोष्टींचा विचार करावा. त्या गोष्टी कशा पुन्हा आपल्या हातून घडणार नाही याकडे लक्ष द्यावे. जेव्हा तुम्ही उत्तरे शोधता तेव्हा नेहमी अनपेक्षित गोष्टी पाहण्याची तयारी ठेवा. ईर्षेचा त्याग करा, नाहीतर तुम्हाला आतून बाहेरून होरपून जाल. सद्गुण, सदाचार, सेवाभाव आणि सहकार्य ही माणसाच्या जीवनातील चतुष्टय आहे. कोणत्याही प्रसंगावर स्वतःवर विश्वास ठेवा. चरित्र माणसाला बनवित नाही तर मनुष्य चरित्र निर्माण करतो. हातचे सोडून पळत्याच्या मागे लागू नका. संस्कृती म्हणजे आपल्या मनावर ताबा आणि दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव होय. शिक्षक असा असावा जो आपल्या आयुष्यातील साऱ्या अनुभवाचा फायदा विद्यार्थ्यांना देतो. जिथे चातुर्याची गरज असते तेथे बळजबरी फारशी उपयोगी पडत नाही. विवेक हाती धरून घेणे काम अखेरपर्यंत चालते. आयुष्यात जर काही चांगलं करायचंय तर स्वतःवर विश्वास ठेवा आणि अशा गोष्टी करा ज्या तुम्हाला पटतात. तुमची प्रगती हे काही कारणांनी अडून आहे. ते कारण तुम्हाला लवकरच कळणार आहे आणि तो प्रगतीचा मार्ग आम्ही लवकर मोकळा करू. माझ्या प्रिय बाळा, तू स्वामींना मानतोय ना? होय, तू आम्हाला मानतोय. आम्हाला माहिती आहे. आम्ही देव आहोत तुझ्यासाठी आणि तुझ्या प्रत्येक संकटात आम्ही तुझी साथ देतो. जर तूही आम्हाला देव मानत असशील तर या संदेशाला येत्या 15 मिनिटापर्यंत न चुकता ऐकून घे. तुमच्या आयुष्यात आणि प्रेमात, युद्धात सर्व काही क्षम्य असते. आयुष्यात जे काही करायचं ते बिनधास्तपणे करा. आयुष्य पुन्हा मिळणार नाही. जगा याला जेवढे जगायचे ते. दुर्बळ व आळशी मन शक्तिशाली विचार करू शकत नाही. जीवनात सफल होण्यासाठी कष्टाची पराकाष्ठा करा. जसे कर्म तसे त्याचे फळ. आत्मविश्वास हे प्रभावी अंजन आहे जे आपल्या डोळ्यात लकलकता असतं. त्याला कसल्याही काळोख्यातून मार्गदर्शन करता येतं. जीवनात आपल्या प्रवृत्तीला मानलेला असाच आचरण करावे. काही लोक पुष्कळ विचार करतात आणि पुष्कळ बोलतात, पण कृतीच्या वेळी मागे पडतात. इच्छाशक्ती जबरदस्त असेल तर कोणतेच काम मागे पडणार नाही. आयुष्यात एक गोष्ट कधी विसरू नका,
सर्वात मोठा पाप म्हणजे अन्यायाशी तडजोड करणे. देशातील सर्वजणांनी जर एकटीने एक विचारांनी काम केले तर देशाची प्रगती व्हायला वेळ लागणार नाही. मोठेपण वयाने वा अधिकाराने सिद्ध होत नाही तर ते कर्तृत्वावर अवलंबून असते. शांती आणि धीर धरला तरच गोंधळाचा चिखल तळाशी बसतो. मन निर्मळ होते. हाताशी असलेला वेळ वापरता येतो. पात्रता असेल तर प्राप्ती होतेच. सत्याच्या सामर्थ्यापुढे शक्तीने सामर्थ्यवान माणसेही गलीगात्र होतात. सद्गुण आचरण्यासाठी असतात, केवळ प्रशंसेसाठी नव्हे. आकाशातील तारा बनणे तुम्हाला शक्य नसेल, परंतु घरातील दिवा बनून घर प्रकाशित करणे तुम्हाला शक्य आहे. कधीही कुणाला तुच्छ लेखू नये. लहानात लहान जीव सुद्धा महान असतो. विनम्रता हा सर्वात मोठा अहंकार होय आणि या विनम्रतेला अहंकार नाही तर अलंकार म्हणायला हवं. विनम्रता आयुष्यात आपल्याला खूप पुढे नेते. ज्ञानाचा झरा पुस्तकातून नसून अवलोकन नसतो. अनुभव विचारशक्ती यात आहे. तुम्ही जर आयुष्यात काही चांगलं करायचं ठरवलं असेल तर त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. कारण वाईट गोष्टी आपोआप घडतात तर चांगल्या गोष्टी स्वतःहून घडवाव्या लागतात. खरोखरीच्या श्रेष्ठ माणसाची स्मारके त्यांच्या कृतीतून साकारतात. असेल अंगी धीटपणा, सहन होतील कठीण यातना. जगातील सर्व संपत्तीपेक्षा श्रेष्ठ अशी संपत्ती म्हणजे चारित्र्य होय. तुमची दृष्ट विचारसरणी तुम्हाला घातक ठरते. म्हणून नेहमी मनात उच्च विचारांना समाज स्थान द्या. माती आणि मेहनत यावर विश्वास ठेवल्यावर झाड उगवले ते पैशाचे. आपल्यासमोर कोणतीही मोठी व्यक्ती असली तरी नियमांचे पालन करण्यात आपण खूप जास्त कुरचाई करतो. आपल्या आशा आकांक्षा उच्च असाव्या, परंतु दुसऱ्याचे हित करण्यात असाव्या. तुमच्यासमोर सरळ रस्ता असेल तर नागमोडे चालू नका. जो व्यक्ती स्वतःपेक्षा जास्त इतरांकडे लक्ष देतो असा नेहमी मागे राहतो. स्वार्थी मनोवृत्ती, संकुचित वृत्ती व ईर्ष्याच्या गोष्टी आपल्याला मागे ओढतात. आपल्या कार्यपद्धतीत काळानुसार बदल करता येत नसेल तर आपल्या स्वप्नामध्ये दुरुस्ती करायला हवी. स्वामी म्हणतात, ज्या व्यक्तीच्या आयुष्यात त्याला वाटत असते की आपल्याच आयुष्यात इतरांपेक्षा जास्त संकटे आहे, आपल्याच आयुष्यात खूप जास्त अडचणी आहे, तर असा व्यक्ती सदैव मागे असतो. कारण अडचणी आणि समस्या या प्रत्येकाच्या आयुष्यात बराबर असतात. फक्त जो त्यांना टाळण्याचा प्रयत्न करतो तो मागे राहतो आणि जे त्यांना संघर्ष करून पुढे जातो तो पुढेच जातो. क्रोधाला तुम्ही जाळा, नाहीतर तो तुम्हाला जाळेल. काळ आणि वेळ या दोन्ही गोष्टी केल्याशिवाय थांबत नाही. त्यामुळे वेळेनुसार चाला. स्वामी म्हणतात, विश्वास म्हणजे मनुष्याला जिवंत ठेवणारी शक्ती आहे. विश्वासाचा अभाव म्हणजे जीवनाचा अंत आणि जीवनाचा अंत म्हणजे आपण कुठेही राहणार नाही. स्वतःच्या वाणीवर, कार्यावर असलेल्या विश्वासाचा सुगंधच अलौकिक असतो. गेलेल्या वेळेचं दुःख करत बसण्यापेक्षा आजचे कार्य ते पहा. यशस्वी व्हायला एक माणसाचा निश्चय लागतो, पण हजारोंचे सहकार्य लागतं. मनुष्य मोठा विचित्र आहे. तो सुख घटाघटा पितो व दुःख चगळीत पितो. ओरडून सांगणे म्हणजे खरे बोलणे असे नाही. आपण जर आवाज मोठा करत असेल तर आपल्या गोष्टीत दम येईल, हे पूर्णपणे चुकीचं आहे. स्वामी सांगतात, शरीरात पाण्यामुळे, मनात सत्यामुळे व अज्ञानात ज्ञानामुळे पवित्रता येते. सुख हे आपल्या जीवनात अंतर्भूत असते. आयुष्यात आपण जे काही कर्म करतो त्यावर आपल्या जीवनाचे पूर्णपणे फळ हे अवलंबून असते. जीवनात सफल होण्याकरिता तुम्हाला जीवनात काय पाहिजे ते प्रथम नक्की करा. थोर व्यक्ती नेहमी दुसऱ्याच्या कल्याणाचा विचार करीत असतात. स्वतःच्या अज्ञानाची जाणीव ही शहाणपणाच्या मंदिराची पहिली पायरी होय. तुमचे विचार जर शुद्ध असतील तर आपल्याला जे वाटते ते बोलणे आणि आपण जे बोलतो ते करणे सोपे जाते. मोती होऊन सोन्याच्या साखळीत राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन एखाद्याच्या चाकाची तहान भागवा. ज्याला जगात जगायचे आहे त्याला जगाला ठोकरून चालवणार नाही. सहनशीलता ही सर्वात मोठी शक्ती आहे, तर बदल घेण्याची भावना हा दुर्बलपणेचा होय. जो व्यक्ती आयुष्यात एखाद्या व्यक्तीसंग बदला किंवा एखाद्या व्यक्तीचा काटा काढण्याचा प्रयत्न करतो त्यावर देव नेहमी उलटी चाल खेळत असतो. उत्साह हा अग्नीसारखा असतो. त्यात भरलं घालावी लागतं आणि त्याला तीव्रही नजरेने ठेवावी लागतं.
आयुष्यात चढउतार असतातच, त्यात समाधान मानणे महत्त्वाचे आहे. स्वतःच्या अज्ञानाची जाणीव नसणे ही अज्ञानी माणसाची खरी व्यथा होय. नकारात्मक दृष्टिकोन काढून टाकून सकारात्मक दृष्टिकोन बाळगायला हवा, तरच जीवन आनंददायी होईल. संतुष्टी हे आपल्या आयुष्यात तेव्हा येते जेव्हा आपण समाधानी होऊ. समाधानी झाल्याने आयुष्यात सुख समृद्धी तर येतेच, सोबत आणखीन काही गोष्टी येतात. टीका करणाऱ्याचा अधिकार तुम्हाला मदत करायचा असतो. फक्त फरक एवढा असतो, तो तुम्हाला तर टीका करण्याच्या भावनेने टीका करतो, फक्त देव त्याचे विरादे पूर्णपणे बदलून टाकतो. जीवन हे एक नाजूक वेल आहे आणि ही सुखाची फुलणारी आहे. त्यामुळे यात तुम्ही चांगल्या पद्धतीने हाताळा, तुम्ही नेहमी सुखी राहाल. ज्ञानाचा झरा पुस्तकातून नसून अनुभव व विचारशक्ती यात आहे. नियम लावताना तारतम्याचा विचार करा. वेळ गमावणे म्हणजे आपल्या आयुष्यातील सर्व संधी गमावणे. ज्ञानापेक्षा कल्पशक्ती अधिक महत्त्वाची असते. नियमितपणा ही मोठी शक्ती आहे. तिच्यावर बळावर व्यक्तीला आपल्या भाल्याची स्वामी होता येते. तलवारीने मिळवलेलं राज्य, जोवर ती तलवार ताकदीने असेल तोवरच चालते, पण जेव्हा ती तलवार पूर्णपणे थकेल तेव्हा ते राज्यही त्याच्या हातातून जाईल. पण मनाने आणि प्रेमाने बनवलेलं राज्य, तो राजा मेल्यानंतर सुद्धा राहील. खऱ्या निष्ठेचे फळ उशिरा का होईना पदरात पडते. हसण्यात वेळ घालवा, आत्म्याचे ते संगीत आहे. स्वामी म्हणतात, जीवनात काही पराभव हे मिळालेल्या विजयाहून श्रेष्ठ असतात. कधी कधी आपण पराभवी झालेले, हारलेले सुद्धा फायद्यातच असतो. चुका शेवाळ्याप्रमाणे असतात, पाण्याच्या पृष्ठभागावर आढळतात, पण मोती मिळण्यासाठी खोल तळात जावे लागते. सन्मान मार्गावर चालताना अडचणींना मात करून निर्भयतेने पुढे जाणं, यात खरा पुरुषार्थ आहे. गुणीजनांची ओळख शेवटपर्यंत सामान्याला मान मिळवतो, मात्र एकदा ती पटली की त्याचा गौरव होतो. धनी दुसऱ्याला पडताना पाहून स्वतःला सांभाळतो, तर अज्ञानी वारंवार पडूनही उत्तम तसाच चालत राहतो. जो रात्रभर सकाळपर्यंत न थांबता आयुष्यात कष्ट करण्याची हिंमत ठेवतो, तो आयुष्यात कधीच मागे राहू शकणार नाही. स्वामी म्हणतात, मित्र हा जीवनाचा अलंकार नसून जीवनाला वळण लावणारा नट आहे. आत्मविश्वास हा भायू आयुष्याचा पाया आहे. ज्याला दुसऱ्याच्या कीर्तीचा सुगंध येतो, तो स्वतः दुर्गंधी कधीच निर्माण करत नाही. गर्वाचं घर कधी ना कधी खालं पडते, त्यामुळे गर्व कधी करू नका. ज्या गोष्टी मानवाला शारीरिक, मानसिक, बौद्धिक व आध्यात्मिक दृष्ट्या दुर्बल बनवितात, त्या गोष्टीचा विश्व त्याग करावा. सत्ता ही सत्याला शिकवून ठोठावू शकते, परंतु सत्य हे सत्तेपेक्षा श्रेष्ठ असते, ते विसरता कामा नये. कोणतीही सर्व गुणसंपन्न असत नाही आणि कोणीही आयुष्यात पूर्णपणे परफेक्ट असू शकत नाही, पण आपल्या कर्तृत्वाने जगात तो कीर्ती नक्की मिळवू शकतो. आपण जे काही असतो ते आपल्या विचारांचा प्रमाण म्हणून असतो. सहवास हा मनुष्याचं जीवन घडवतो. बालवयात मातापित्यांचा सहवास, बालवयाच्या जीवनानंतर मित्रांचा सहवास, तरुणपणात मित्र आणि अर्ध्या वयात धर्मविचारांचा मोक्षाची वाट दाखवतो. कोणताही प्रसंग स्वतःवर आल्याखेरीज त्याची जाणीव होत नाही. वाचता सर्वांना येते, परंतु काय वाचावे हे फार थोड्यांना समजते. व्यक्तीजवळ स्वाभिमान असावा, पण अहंकार नसू. विचारांची जडणघडण असावी, पण आयुष्यात त्यांना फार अडचणी नसू. जर आयुष्यात त्यांना अडचणी या फार येत असतील, तर त्यांनी काही साध्या गोष्टी कराव्या. पहिलं तर अडचणी दूर करण्याचा सर्वात सोपा मार्ग उपयोगी आणावा. आयुष्यात नेहमी समाधानी राहावं. त्यानंतर आपण अडचणींना सामोरे जावं आणि तरीही तुम्हाला अडचणच वाटत असेल तर श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करावा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हे नाम जप केल्याने आयुष्यात सर्व काही चांगलं होते. सत्यकृष्टीसाठी कष्टाला पद प्रतिष्ठा बाजूस ठेवावी. अनुभव हा उत्तम शिक्षक आहे, परंतु तो मोबदला मात्र फार जबर घेतो. यश व अपयश दोन्ही शांत वृत्तीने स्वीकारता आले पाहिजे. यश व अपयश दोन्ही अशी गोष्ट आहे जे आपल्याला आयुष्यात सतत पुढे नेत असते. लहानपणी आपण काही गोष्टी शिकल्या असतो, ते मोठेपणी सुद्धा तशाच शिकून राहतो.
विवेक हाती धरून घेतलेलं काम अखेरपर्यंत करीत राहणे यातच जीवनाचं सार्थक आहे. कोणत्याही परिस्थितीत आणि कुठलेही धर्मभेद जातीभेद पाळण्याचं आपल्याला काहीही गरज नाही. काळ हा कुणाचीही प्रतीक्षा करत नाही. काळानुरूप घडणाऱ्या घटना काळ चांगला किंवा वाईट ते ठरवतात. नम्रता हा माणसाचा खरा दागिना आहे. प्रयत्न हा परीस असून त्याच्या स्पर्शाने वाळवंटाचे नववंदन करता येते. सावधानपणा, उत्तम निर्णय शक्ती, स्वावलंबन आणि दृढनिश्चय हे गुण यशासाठी आवश्यक असतात. कारण वाचून जो असतो आणि दिवसा नेहमी झोपतो त्याच्या हातात कोणतेही कार्य होणार नाही असे समजावे. अज्ञानी फळे नश्वर असतात, ती सकाळी जन्माला आणि संध्याकाळी नष्ट होतात. अपमान या गोळ्यासारख्या असतात, त्या चावता येत नाही तर सरळ गिळलेच चांगले. आयुष्यात काही ना काही गमावल्यावर जे उरतं त्याला अनुभवच म्हणतात. कोंडलेली माणूस हवेसाठी, बुडणारा कामासाठी, तसाच विद्यार्थी ज्ञानासाठी हरपलेला असतो. तो नेहमी त्यांच्या शोधात असतो. काट्या वाचून गुलाब नाही, शुभ चिंतावे, शुभ इच्छावे, वदनी शुभ बोलावे, करावे जीवनाचे सोने. हेच तर आहे आयुष्याचं सोनं करण्याचा एकमेव मार्ग. अहंकार शेवटी स्वतःच पराभव करीत असतो. 3 गोष्टी देत राहा: मान, दान आणि ज्ञान. प्रत्येक लहान मूल ईश्वरानं निर्माण केलेलं सुंदर चित्र. त्यात रंग भरण्याचं काम मोठं करायचं असतं. शरीरापेक्षा मनाची धोरणी अधिक असते. मन थोर असल्याने वृत्ती सदा आनंदी असते. जीवनाला सामोरे जाण्याचं शिक्षण अनुभवातून व चिंतनातून मिळते. संयोग आणि वियोग यात अद्भुत रसायनातील जीवन असे म्हणतात. परिस्थितीच्या अधीन होण्यापेक्षा परिस्थितीवर मात करा. स्वतः जवळचे नव्हे तर स्वतः समर्पित झाल्याशिवाय मन शांती लाभत नाही. जगात 2 प्रकारची माणसे असतात. एक तर काम करणारी, दुसरे काम न करता त्यांना श्रेय देणारे. काम करणाऱ्याला गटात जायचा प्रयत्न करा, कारण तिथे कमी स्पर्धा असते. प्रश्न सोडवायचे असतील तर फक्त विचार करून सुटत नाही, तर विचार करून कृतीची जोड हवी. गेलेल्या वेळेचा दुःखात आपण काही काम करण्यापेक्षा आज काय करतो याकडे लक्ष द्या. क्रोध हा एक झरा आहे, त्यात जेवढं तुम्ही अंदर जाल तेवढं डुबून मराल. आणि शांतपणा हे एक अशी नदी आहे जे खूप शांत असते. त्यावर तुम्ही आरामात इकडून तिकडे पोहून जाऊ शकता, पण तुम्ही झऱ्यामध्ये तसं पोहू शकत नाही. शहाणा माणूस जेव्हा विकसितेपेक्षा वागतो तेव्हा त्यामागून काही अर्थ असतो. त्याच्या जीवनामध्ये निश्चित ध्येय नसेल, त्याला वेळ घालविण्यात समाधान शोधण्याची गरज असते. हृदयाने हृदयाला ओळखणे हा खरा मानव धर्म. प्रेम हे आत्म्याचे सौंदर्य आहे. दुसऱ्याशी वाईट वागणाऱ्या माणसाला ईश्वर क्षमा करीत नाही. अभ्यासाने आनंद तर मिळतो, पात्रताही उत्पन्न होते. ज्ञानाने माणसाची विद्वत्ता वाढते, पण सदाचार वाढतोच असे नाही. सारे मातीचेच पुतळे. किंमत असेल ती फक्त या मातीच्या मटक्यात असणाऱ्या मोठ्या मनाची, प्रेमळ हृदयाची आणि उदार विचारांची. उष्काळ कितीही चांगला असला तरी सूर्याला तेथे ठराविक वेळेपेक्षा जास्त थांबता येणार नाही. वेळ म्हणजे जीवन. वेळ व्यर्थ घालणे म्हणजे जीवन व्यर्थ घालणे होय. जो स्वतःला ओळखत नाही त्याचा विनाश ठरलेला असतो. आयुष्यात त्याग हे पोटात घेण्याचे औषध आहे, तर दान हे कपाळावर फासण्याची सुंठ आहे. अखंड यशाचे आपल्याला जीवनात केवळ एकच बाजू कळते. दुसरी बाजू कळण्यासाठी अपयश हवे. कीर्ती आणि पराक्रम हे जीवनाचे 2 डोळे. आपल्या अधिकाराविषयी काळजी करू नका. आपण बरोबर आहो की नाही याचा नीट विचार करा. मृदुता आणि नम्रता हे जळू सद्गुराचे देवाचे सानिध्य जतन करतात. सर्वच प्रश्न सोडवून सुटणारे नसतात. काही प्रश्न सोडून दिले की आपोआप सुटत जातात. सज्जन माणसे सुपाप्रमाणे दोष पाखरतात व दुर्जन माणसे चाळणीप्रमाणे दोष घेतो व गुण टाकतो. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुला काळजी करण्याची गरज नाही. तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकत आहे यातच नक्की तू यशस्वी होशील. जगात विशाल मनाची कितीतरी लोक आहे, पण त्यांच्यातले खऱ्या अर्थाने थोर कोण असते ते कोणाला कळत नाही. हे ओळखण्यासाठी देखील तात्मय हवे. सतत श्रमाची सवय असणे आवश्यक आहे. हसायला वेळ लागत नाही, पण हसल्यावर आपल्या आयुष्याला एक नवीन समाधान मिळतं. पाय घसरल्यावर कदाचित सावरता येतं, पण जीभ घसरल्यावर त्या मनावर खोल ठसा उमटतो.
धीर धरल्यास उत्तम फळ मिळतं. तूप खाऊन लगेच रूप पाहायचा उतावळेपणा करू नये. आयुष्यात नेहमी थोडी वाट बघावी लागते. थोड्या अपयशाने लगेच खचू नये. घरी आलेल्या अतिथीला पाणी भोजन देणे हा खरा गृहधर्म होय. जीवन एक खेळ आहे, तो खूप खेळा, त्यात खूप मजा करा आणि तो तसाच खेळत राहा. प्रसंग पुष्पकळांना वळण लावतात, परंतु प्रसंगाला वळण लावणारा एकदाच आढळतो. अंतर्मनातील हाक येते तेव्हा आपण झोपलेले असतो. जो जागा असतो त्याला परमेश्वराचा प्रसाद मिळतो. माणूस प्रयत्नाने यशस्वी होतो, पण त्याच्या जोडीला श्रेष्ठ दराचे अधिष्ठ व ध्येय आवश्यक आहे. परिस्थिती आणि वेळ पाहून वागणे ही सुखी जीवनाची गुरुकिल्ली. लोक आपल्याबद्दल काय बोलतात याचा विचार करण्यापेक्षा लोक आपल्याबद्दल तसे का बोलतात याचा विचार करा. स्तुती विचारी माणसाला नम्र बनवते, मूर्खाला अहंकारी बनवते व दुर्बळाला अधिक दुर्बळ बनवते. जेव्हा मत्सर आपले डोके वर काढतो तेव्हा ज्यांच्यावर आपण प्रेम करतो ते सुद्धा आपले वैरी बनतात. आपल्या प्रत्येक कृतीकडे ईश्वराचे लक्ष आहे. हे जीवन ज्या माणसाने ठाई आहे तोच माणूस आयुष्यात चांगला संयम ठेवू शकतो. ध्येय म्हणजे जीवनाची कला. ज्ञानाने पाहिलेले काम असत्य जाणून घेणे व दुसरे काम सत्याला जाणणे हे आहे. महत्वाकांक्षेला चावी दिल्याशिवाय संकटाचे नशिबातील काटे आपोआप फिरतात. मूर्खाने आपल्याला मत दिलं तर तो मधुर न लागता कटकट लागतो. त्याचा त्याग करण्याची भलाई असते. त्या उलट शहाण्याने विष दिलं तर ते पचविण्यासाठी आपली तयारी हवी. लक्षात ठेवा, शहाण्यांचं विष म्हणजे सत्य होय आणि मूर्खांचं मत म्हणजे असत्य होय. आता ज्यात सत्य पचवण्याची धमक असते तो नेहमी शहाण्यांचं विष घ्यायला तयार असतो. उदारांना देखील शहाणपणा असते. घर कोसळण्याच्या अगोदर ते घरापासून लांब जातात. दुर्जनांच्या मनात एक विचार असतो, जिभेवर वेगळाच विचार असतो आणि कृती मात्र तिसरीच होते. ते स्वतःही या गोष्टीवर शोर नसतात की ते नेमकं करतायत तरी काय. परंतु सज्जनांच्या बाबतीत मात्र काय वाचा असते, तो मनात जे ठेवतो तेच करतो आणि जे करतो तेच त्याला करायचं असते. मातृसेवा ही खरी सेवा. संकट हा सत्याकडे जाण्याचा पहिला मार्ग. सत्य बोलणे अथवा सत्य ऐकणे यासारखी आनंददायी दुसरी गोष्ट नाही. प्रार्थना हाच अहंकार नाशाचा उत्तम उपाय आहे. कोणतेही आपल्या मागे धावण्यापेक्षा स्वतःच्या पायावर उभं राहण्याचे देवाला आवडतं. देव सदैव म्हणतो, माझ्या प्रिय बाळा, तुझ्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहो. तू काळजी करू नको, आम्ही तुझी साथ देत आहो. तुला तुझ्या गोष्टीवर लवकर आम्ही मोठी अनुभवी देणार. तुला लवकर काही काळात आमचा एक मोठा संदेश मिळणार आहे. तुला आता काळजी करण्याची गरज नाही, तू शांत राहा. स्वामी म्हणतात, कधी कधी नंतरचा अर्थ कधी नाही असा होतो. म्हणून जे काय करायचंय त्यात आत्ता क्षणी करावे. स्वप्न पहा आणि ती साकार करण्याची धमक स्वतःत ठेवा. स्वप्न पाहून चालणार नाही तर मेहनत घ्यावी लागते. स्वतःची मेहनत स्वतःलाच करायची असते, कारण दुसरे तुम्हाला मदत करणारे नसतात. तसेच स्वतःचे स्वप्न स्वतःच पूर्ण करावे लागतील, कारण दुसरे तुमचे ते स्वप्न पूर्ण करणार नाही. जेवढ्या कष्टाने तुम्ही काम कराल तेवढाच आनंद तुम्हाला काम झाल्यावर मिळेल. लक्षात ठेवा, आयुष्यात काही करायचंय तर नेहमी सकारात्मक विचार करा, कारण ते विचार तुम्हाला अजून पुढे नेत राहतील. माणसाने नेहमी मोठी स्वप्ने पाहावी, कारण मोठी स्वप्न माणसाला मोठं बनवतात. दमलात म्हणून थांबू नका, कारण काम पूर्ण झाली नाही आणि काम जेव्हा पूर्ण होईल तेव्हाच थांबा, तरच तुम्ही आयुष्यात यशस्वी व्हाल. दिवसाची सुरुवात एका लक्ष्याने करावी व दिवसाचा अंत ते लक्ष्य पूर्ण करूनच करावं. यातच आयुष्यात पुढे जाण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. आयुष्यात जर पुढे जायचंय तर यापेक्षा दुसरा उत्तम मार्ग मिळणार नाही. एखादे काम किंवा लक्ष्य कठीण असू शकते, मात्र ते अशक्य असं नसतं. आपण ते नक्की करू शकतो. एखादी संधी येण्याची वेळ पाहू नका, स्वतः संधी निर्माण करा आणि आयुष्यात थोडं थोडं का होईना पण पुढे जा. संधी येत नाही तर निर्माण करावी लागते. स्वप्ने पहा, स्वप्नांवर विश्वास ठेवा आणि साकार करा. कालच्या चुकामध्ये आजचा वेळ वाया घालवू नका. संकट पाहून मागे वळायचं नसतं, संकटावर भयान राक्षसासारखं तुटून पडायचं असतं.
आत्मविश्वास असलेला माणूसच इतरांना आत्मविश्वास देऊ शकतो. जर एखादा तुमच्या गोष्टीला अशक्य म्हणत असेल तर त्यावर रागावू नका किंवा चिडू नका आणि स्वतःवरचा विश्वास गमावू नका. त्याकडे लक्षच देऊ नका, त्याला दुर्लक्ष करा आणि स्वतःच्या कामात लक्ष द्या. मेहनत करा, नक्की अशक्य गोष्टी शक्य होतील. अशक्य ही शक्य करतील स्वामी, या गोष्टीवर विश्वास ठेवा. स्वामी समर्थ सर्व काही शक्य करतील. स्वप्न पहा, स्वप्नांवर विश्वास ठेवा आणि स्वप्न साकार करा. कालच्या चुकामध्ये आजचा वेळ वाया घालवू नका. संकट पाहून मागे वळायचं नसतं. संकटावर भयान राक्षसासारखं तुटून पडायचं असतं. जो हे करण्याचं हिंमत ठेवतो तो आयुष्यात नक्की पुढे जातो. आत्मविश्वास असलेला माणूस इतरांना आत्मविश्वास देऊ शकतो आणि त्यांचा विश्वास सुद्धा जिंकू शकतो. जर लोक तुम्हाला कधीही मागे ओढण्याचा प्रयत्न करतील तर घाबरू नका, तुम्ही पुढे जा. कारण लोकांचं ते कामच आहे. तुम्ही सर्व स्वप्ने पूर्ण होऊ शकतात, मात्र तुम्हाला काम करण्याची इच्छाशक्ती असावी लागते आणि लोकांकडे लक्ष नसते द्यायचं. यशस्वी माणूस तो असतो जो दुसऱ्यांनी मारलेल्या दगडापासून स्वतःचे घर उभारण्याची ताकद ठेवतो. तास बनण्यासाठी तुम्हाला चमकावे लागेल. तारा तेव्हा तुम्ही बनू शकाल. तुमचा रस्ता तुम्ही निवडा आणि अंधाराला अजिबात घाबरू नका, कारण अंधारातले तारे जास्त चमकतात. तुम्ही अंधारात आहात तर याचा अर्थ तुम्ही जास्त चमकणार आहात. तारा बनण्यासाठी तुम्हाला आयुष्यात खूप वरे जावे लागते. स्वामी म्हणतात, तुम्ही जर निशाणा लावायलाच असाल तर चंद्रावर लावा. चंद्र जरी नाही मिळाला तर एखादा तारा नक्की मिळेल. तसंच आयुष्यात स्वप्न बघायचेच असतील तर एवढी मोठी बघा की त्याला कुठल्याही प्रकारची मर्यादा नसावी. आणि जर मर्यादा नसेल आणि स्वप्न खूप मोठे असतील तर जे इतरांचे छोटे छोटे स्वप्ने आहे ते तुम्ही कधी पूर्ण कराल हेही तुम्हाला कळणार नाही. कोणापुढे आपले मस्तक झुकवू नये. नेहमी ताठ मानेने जगायला शिका. एखादी मोहीम साकार करण्याची क्षमता आपल्या धमन्यात असते. नक्की ती पूर्णपणे साकार करा. स्वातंत्र्य हे प्रत्येक माणसाला देवाने दिलेले आशीर्वाद आहे व हे सर्वांच्या हक्काचे आहे. जर तुम्हाला धामन्य हिंमत असेल तर पोलादी कडक डोंगर सुद्धा तुम्हाला कापसासारखे नरम दिसेल. शत्रूला कमजोर समजू नका, पण त्यास वेगळे स्वतःला बलवा. स्वतःच्या चुकापासून शिकण्यापेक्षा दुसऱ्याच्या चुकापर्यंत शिकलेले नेहमी बरे. आयुष्यात जिंकायचे असेल तर आयुष्यात असे काही करा जे याआधी कोणीही केले नाही. लक्षात ठेवा, 100 लोकांच्या शर्यतीत 99 लोकांपेक्षा जोरात किंवा वेगळ्या पद्धतीने धावावं लागतं, त्याशिवाय तुम्ही पहिले येणार नाही. स्वतःच्या चुकापासून शिकण्यापेक्षा दुसऱ्यांच्या चुकापासून शिकलेले नेहमी बरे. आयुष्यात जिंकायचे असेल तर मागे वळून पाहू नका, कारण येणारे संकट तुटून पडा. लक्षात ठेवा, तुम्ही यशस्वी होण्याचे नियोजन महत्त्वाचे आहे. चांगल्या नियोजनाने कठीण रस्ते सुद्धा हे सोपे होतात. आत्मविश्वास अधिक बळ देतो आपल्याला व आपल्या सोबत असलेल्याला. स्वप्न साकार करण्यासाठी स्वप्न पाहणे महत्त्वाची असतात. झोपेत पाहिलेले स्वप्ने खरी नसतात, मात्र उघड्या डोळ्यांनी पाहिलेली स्वप्ने खरी असतात. संकटांना घाबरून न जाता संकटांना सामोरे जायला शिका. जर तुम्हाला सूर्यासारखे चमकायचे असेल तर त्याआधी सूर्यासारखे जळायला शिका. सगळ्यांमध्ये स्मार्ट टॅलेंट नसतं, मात्र सगळ्यांमध्ये टॅलेंट निर्माण करण्याची क्षमता असते. आयुष्यामध्ये कठीण काळ असावा, जेणेकरून यशस्वी झाल्यावर आनंदही तितकाच होतो. आपल्या आयुष्याच्या चांगल्या भविष्यासाठी तुम्ही मेहनत करत असाल तर नक्की तुम्ही त्यात यशस्वी व्हाल. देशातील बहुतांश यशस्वी माणसे ही शेवटच्या बकावरची मुले असतात. यशस्वी माणसे ती नाही जी कधीही हरले नाही, तर ती आहे जे प्रत्येक वेळेला हरून त्यांनी कधी हार मानली नाही. मी कधी हरणार नाही, कारण माझी जिंकण्याची जिद्द कितीही अपयशानंतर आलेली आहे. रिकामा खिसा लाखो शिकवतो, मात्र भरलेला खिसा लाखो गोष्टी बिघडवू शकतो. एखादा व्यक्ती तुमच्याशी कसा वागेल ते तुमच्या श्रीमंती आणि तुमच्या आयुष्यात जे तुम्ही रुतबा निर्माण केलेला आहे त्यावर ठरवून असते. जर तुम्ही खूप श्रीमंत असाल तरी तो तुमच्याशी चांगला वागेल आणि रुतबा चांगला असेल तरी वागेल. पण जर त्याला समजलंय की तुमच्याकडे पैसाही नाही आणि तुमची सेल्फ रिस्पेक्ट सुद्धा तेवढी नाही, तर तो तुमच्याशी कसाही वागेल. आयुष्यात कठीण मार्ग निवडा. जिंकाल तर लोक तुमचा गौरव करतील, हाराल तर तुम्ही लोकांना सल्ले देऊ शकाल. स्वामी म्हणतात, स्वप्ने पाहणे सोपे आहे, पण पाहिलेले स्वप्ने ते प्राप्त करण्यासाठी यासाठी साहस आणि धाडस असणे आवश्यक आहे. ते याशिवाय पूर्ण होऊ शकणार नाही.
तुमच्या कार्यातून उत्कृष्ट साधा, त्यात तुमचे यश समावलेले आहे. प्रयत्न करणे कधी सोडू नका. अपयश हा यशाचा मार्गातील पहिला टप्पा. अशक्य असे काही नाही, त्याची सुरुवात फक्त प्रश्न आणि स्वप्न काय यावरून कळते. तुम्ही जग बदलवून घडवून आणू शकता, त्यासाठी पहिले स्वतःला बदला. तुमच्या आयुष्याचे शिल्पकार आहात तुम्ही. आपल्या स्वप्नांना साकार करण्याची क्षमता आहे तुमच्यात. चांगल्या विचारांनी जीवन बदलते आणि त्याच विचारांनी साध्य होते. जीवन कोणतीही अडचण येऊ द्या, ते जीवनातील अडचण आरामात निघू शकते. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. मी अपयशी झालो नाही, मी फक्त 100 मार्गापैकी 99 मार्ग करायचे अजून बाकी आहे, त्यापैकी मी एकच मार्ग केलाय असे म्हणा. आपल्या ध्येयाच्या दिशेने पाऊल टाकण्याची हिंमत ठेवा, यामुळे यश संभवेल. छोट्या गोष्टीमध्ये, प्रेमाने केलेल्या कामामध्ये आनंद आणि यश दोन्हीही असते. यश हे खरोखर ध्येय नाही, ते ध्येय आणि संघर्षाच्या अडचणीवर मात केल्याची कमी आहे. जर तुम्ही तुमच्या आयुष्यात प्रगती करण्याच्या दिशेने चालू शकत नसाल तर थांबू नका, चालत राहा. कारण एक दिवस नक्की तुम्ही त्या दिशेने आणि त्या ध्येयाच्या जागी पोहोचाल. आयुष्यातील अडचणी सामोरे जाण्याची जर शक्ती तुमच्यात असेल तर तुम्ही काहीही करू शकता. स्वप्न पाहण्याची आणि ते पूर्ण करण्याची हिंमत असेल तर जगात काहीही अशक्य नाही. यशाच्या सर्वोत्तम गुरुकिल्ली म्हणजे कठोर परिश्रम, संयम हे कधीही आहे. लक्षात ठेवा, जो व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवतो आणि प्रयत्न करतो तो नेहमी यशस्वी होतो. यशस्वी व्यक्तींची हीच पहिली ओळख असते, ते कधीही हार मानत नाही. एखादी गोष्ट समजून घेण्यासाठी ज्ञानाची गरज लागते, पण ती जाणीव होण्यासाठी अनुभवाची गरज लागते. तुम्ही सहन करण्याला समर्थ होऊन जा. फक्त घटना जी तुम्हाला हादरून टाकते ती तुम्हाला अजून मजबूत करेल. जीवन सुंदर व संपन्न बनवण्यासाठी केवळ प्रेम, ज्ञान आणि शक्ती या भांडवांची गरज लागते. या 3 गोष्टींवर बळावर माणूस जग जिंकू शकतो. असंतोष सुधारण्यात मूळ आहे. जो थांबतो तो संपतो. उलट धावणाऱ्याला शक्ती येते. प्रगतीसाठी असंतोष आणि धडपड आवश्यक असते. मैत्रीसाठी समज हवी. समजूतदारपणामुळे सहानुभूती जन्माला येते. त्यामुळे सुआनंद निर्माण होतो. परमेश्वराच्या ज्ञानबुद्धीवर ज्याचा विश्वास नाही तो संयमात्मक असतो. चरित्राचे चरित्र बनते, हे कधी विसरू नये. अभिमानातच त्यागाचा माणूस खरा असतो. दुःख होत नाही असा कोणीही नाही. चिडेल विरोधावर मात करण्याचा मार्ग नव्हे, तर निराशाने तुमच्यावर मात केल्याचं लक्षण आहे. दिलदार मनुष्य त्याच्या अप्रतिम क्षणापर्यंत आनंद जगू शकतो. सत्यापासून नेहमी लपून राहावे, म्हणजे आपल्या आयुष्यात आपण कधीही मागे राहणार नाही. पाण्याचा थेंब महत्त्वाचा नसतो, परंतु त्यात अनेक थेंबांची धार तयार झाली की तिच्यामध्ये पाषाणालाही छेदण्यासारखे सामर्थ्य असते. संस्कार संपन्न हे आपल्या आयुष्यात असतात. वेळेच्या सदुपयोगासाठी नियमितपणे आवश्यक काम करणे असते. आयुष्यात जर खरंच पुढे जायचंय तर आपल्याला मेहनत करणे अति आवश्यक असते. मेहनतीशिवाय आयुष्यात पुढे जाणे शक्य नाही. वेळेच्या सदुपयोगाने आपण नियमितपणाने आयुष्यात पुढे जाऊ शकतो. मृगजाजवळचे धावणाऱ्याच्या हाती काहीही लागत नाही. प्रत्येकाच्या विकासाला संपूर्ण संधी देणे हा खरा सांस्कृतिकपणा होय. नम्रता हा माणसातील सर्वोत्तम गुण. कोणतेही काम करण्यापूर्वी क्षणभर थांबा. त्याचा परिणाम काय होईल याचा विचार करून मगच सुरुवात करा. ज्यांना शिकायची आस आहे त्यांना अनुभव बरेच काही शिकवतो. तडजोड कशी करावी हे जगणाराच कसे जगावे हे जाणवतो. क्रोधाला लगाम घालण्यासाठी मौना इतकं उत्तम उपाय नाही. भित्रेपणा दुर्बलता येते. दुर्बळ माणसाला जगणं जास्त भीतीदायक वाटते. या उलट कोणतीही स्थिती कायम असेल तरीही आपण मेहनत करणे हे कधीही उत्तम असते. कोणतीही स्थिती कशी आहे त्याच्या गोष्टीवरून कळते. सवय आपल्या ताब्यात असावी, आपण तिच्या ताब्यात नसावे. प्रयत्न करणाऱ्याला यश साथ देतो. ईश्वर सुद्धा त्या प्रयत्न करणाऱ्याला आयुष्यात नेहमी पुढे नेण्याचा प्रयत्न करतो. विद्येच्या संस्कारामुळे माणसाला कसं वागावं याचा बोध होतो. आपल्या जागण्याच्या चांगुलपणामुळे मेळ घालत की ते काय करावं याची आपल्याला जाण होते. इतरांना जितका अधिक लाभ द्याल तितके अधिक भले तुम्ही स्वतःचे कराल. अनेक प्रश्न असे असतात की त्यांची उत्तरे बुद्धीच्या कलेक्षापकडील असतात. अशावेळी माणसाच्या काही उत्तरे गृहीत धरावी लागतात. त्या गृहीत धरणाऱ्यालाच आपण श्रद्धा म्हणतो. आपल्या अंगी असलेल्या गुणाची चीज कधी ना कधी होते. जसा स्नानाने शरीराचा मळ धुतला जातो तसा ज्ञानाने अंतरंगाचा मळ धुतला जातो. गर्व, अहंकार हा असत्य प्रभावी दुर्गुण आहे.
अत्यंत गुणी, कार्यक्षम, सामर्थ्यवान माणसांना गर्वाचा बाधा झाली की सगळी नीती पायदळी तुडले जातात. मीपणाच्या द्वामुळे जीवन तळवणपूर्ण बनते. जो हे द्वंद्व पार करतो तो सत्य मिळवतो. आयुष्यात कोणी कितीही चिडण्याचा प्रयत्न केला तरी संयम राखणे हे शौर्याचे लक्षण आहे. अपमान म्हणजे मनाची राजवस्त्रे कुरतणारा उंदीर. उडपेक्षा आपण जे गुण असतात ते महत्त्वाचे असतात. आयुष्यात खळबळून टाकणारी एक अशी व्यक्ती असते ती म्हणजे आपण स्वतः, जे कधीही हार मानायची नसते. लक्षात ठेवा, आयुष्यात घाबरण्याने काहीही होत नाही. आयुष्यात पुढे जायचं असेल तर मेहनत हे नक्की लागते. मेहनतीशिवाय आयुष्यात पुढे जाणे शक्यच नाही. जो व्यक्ती मेहनत करेल आणि आयुष्यात पुढे जाण्याचा पूर्ण प्रयत्न करेल तो नक्की यशस्वी होईल. केवळ ढिगभर पुस्तके वाचून ज्ञान मिळवणे म्हणजे विद्या नव्हे, ते ज्ञान जीवनात उतरवणे म्हणजे खरी विद्या होय. जी आत्मश्रद्धा आहे तिथे धर्म आहे. निर्बळ लोक आपल्या भित्रेपणा लपविण्यास तत्वज्ञानाचा आधार शोधतात. दृढ निश्चय आणि कर्तव्य कठोर परिश्रम सुद्धा पूर्ण करतात. जो माणूस आशेचा गुलाम झाला ते सगळ्या जगाचा गुलाम होतो. आयुष्यात जर आपण अपचन होईल म्हणून कुणी जेवण टाळले तर जगणं सुद्धा कठीण होतं. कृती ही ज्ञानाची स्फूर्ती व मूर्ती असते. संकटांना सामोरे गेला तर ध्येय आणि सामर्थ्य दोन्हीही सायंत येतील. ध्येय म्हणजे जीवनाची कला आहे. तुम्ही निर्भय व्हा, भीती बाळगाल तर तनायोगी नाही. जगात एक असा बाजार आहे जो बाजारात लबाड माणसाची बोरे द्राक्षाच्या भावाने विकली जातात. जगामध्ये तुम्ही काहीही करा पण जर स्वतःवर विश्वास ठेवणे विसरला तर आयुष्यात खूप मागे राहाल. देवावर हवाल कशाला करण्यासाठी? आपले दोष नेहमी ऐकावेत परंतु स्तुती मात्र कधीही ऐकू नये. कोणतीही अपयश अंतिम नाही, त्या फक्त यशाच्या प्रवासातील विरामचिन्हे आहे. थोडासा विश्रांती घ्या आणि पुन्हा चालू व्हा. आपल्या ध्येयांचा आग्रह ठेवा आणि त्यांना प्राप्त करण्यासाठी सतत कष्टबुद्ध राहा. जीवन हे एक असं साहस आहे. ध्येय आणि साह्य आव्हाने स्वीकारली आणि विकली जातात. स्वतःच्या क्षमतावर विश्वास ठेवा आणि आपल्या स्वप्नांना पंख द्या. आयुष्यातील प्रत्येक अपयश ही यशाची नवीन दिशेकडे नेणारी एक संधी आहे. सकारात्मकता ही सर्वात मोठी शक्ती. ती आपल्याला कठीण काळापासून मार्ग काढण्यास मदत करते. अडचणी आपल्याला थांबवू शकतात पण त्यापुढे हार मानू नका. त्यांना पराभूत करण्याची ताकद तुमच्यात आहे. आयुष्यातील प्रत्येक दिवस हा नवीन संधी आहे, त्यात सर्वोत्तम करा. आत्मविश्वास हा यशाची पहिली पायरी आहे, त्यावर तुम्ही ठाम राहा. आव्हाने ही आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम शिक्षक आहे. त्यांकडून शिकून आपण अधिक बलवान बनतो. ज्याच्या मनात आशा आणि ध्येयाची साथ निभवाल त्याचे जीवन सदैव समृद्ध होते. आपल्या स्वप्नांचा पिछा करणे सोडू नका. प्रत्येक पाऊल तुम्ही जवळ घेऊन जाईल. आयुष्य म्हणजे चढउतारांचा खेळ. समजून घेण्याची आणि आनंद घेण्याची कला आहे. कठीण परिस्थितीतून मिळालेले धडे हे आयुष्यातील सर्वोत्तम मोलाचे धडे असतात. संयम आणि कष्ट हे यशाचे दोन महत्त्वाचे सूत्र आहे. मनाचे श्लोक म्हणजे सकारात्मक विचार, ते आपल्याला उत्तम जीवनपद्धतीकडे नेतात. जीवनात प्रत्येक अडचण एक नवीन संधी आहे. तिच्यात धडे घेण्यास तयारी ठेवा. ज्याकडे स्वप्न आणि ध्येय असते तो कधी हार मानत नाही. खरा समृद्धीचा मार्ग इतरांना आनंद देणे होय. आपल्याला परत येतो. आज तुमचा दिवस आहे. या क्षणाला जगा आणि आनंद घ्या. प्रत्येक गोष्टीमध्ये छानपैकी बाजू शोधा. तुमचे दृष्टिकोन तुमच्या आनंदाला निर्धारित करतात. जीवनात अनेक वेळा आपण जिंकतो तेव्हा जग जिंकतो, पण जेव्हा आपण शिकतो तेव्हा आपण स्वतः जिंकतो. सकारात्मकता ही आयुष्याची सर्वोत्तम औषधी आहे. ती आपल्याला आत्मविश्वास देते आणि उत्साह वाढवते. सगळ्यांना समजून घेणारा आणि आपुलकी वाढवणारे लोक या जगात फार कमी आहे. आपले ध्येय ठरवा, नियोजन करा आणि त्यात पूर्तता करण्यासाठी निष्ठपणे काम करा. प्रेम म्हणजे केवळ एकमेकांच्या सानिध्यात श्वास घेणे नाही तर एकमेकांचा विश्वास जिंकणे होय. आयुष्यात ज्यांचा एकमेकांवर चांगला विश्वास असेल त्यांच्यातलं प्रेम हे अतूट असतं. तुम्ही आयुष्यात काय कराल यापेक्षा जास्त काय करण्याची इच्छा ठेवता हे महत्त्वाचं आहे. सकाळी उठून पहिला विचार मनी सकारात्मकतेचा सूर्य उगवावा. हर दिन होऊन नवीन उजवाळ. असंच आयुष्यात चांगला दिवस यावा. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आज आनंदी राहा. विसरू नका, काळजी करू नका. देव नाव घ्या, कारण दिवसाची सुरुवात हे चांगली केली की आपला दिवस सुद्धा चांगला जातो. खरा आनंद तो आहे जो इतरांना आनंद देऊन मिळतो. जीवन हे देण्यात आनंद आहे. जीवनामध्ये आनंद मिळवण्याचा सोपा मार्ग म्हणजे इतरांना आनंद देण्याची इच्छाशक्ती. स्वप्ने पाहणे आणि त्यांची पूर्ण करणे हे आपल्या आयुष्यात एक मोठी गोष्ट आहे. आयुष्य एक सुंदर प्रवास आहे ज्यात प्रत्येक क्षण एक नवीन शिकवण आहे. स्वतःची आत्मनिंदी राहा.
जो व्यक्ती प्रत्येक क्षणी काही ना काही करण्याचा प्रयत्न करतो तो नेहमी यशस्वी होतो. आपल्या अनुभवातून शिका, ते सर्वोत्तम शिक्षक आहे. जीवनात सर्वात मोठे यश हे आपल्या समाधानाने येते. जो व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवतो, स्वप्नांचा पिछा करतो आणि जीवनात सार्थक राहतो, असा व्यक्ती कधीही मागे राहत नाही. आयुष्य म्हणजे केवळ श्वास घेणे नाही, तर प्रत्येक क्षणाचा आनंद लुटणे. जीवन ही अप्रतिम कलाकृती आहे. प्रत्येक दिवसाला तुमच्या रंगांनी भरून टाका. जीवनातील यश आणि अपयश हे दोन्ही महत्त्वाचे आहे. ते आपल्याला वास्तव जीवनाचे धडे शिकवतात. आयुष्यातील खरी समृद्धी ती आहे जी आत्मसंतुष्ट आणि इतरांना दिलेले प्रेम आणि आदर वाढवतात. आयुष्य हे एक अनमोल उपहार आहे. प्रत्येक क्षण जगा पूर्णत्वाने आणि प्रेमाने. स्वतःला सतत विकसित करा. जीवन हे शिकण्याची आणि वाढण्याची अविरत प्रवास आहे. जीवनात काही करायचे असेल तर स्वतः पूर्णपणे विश्वास ठेवा. आत्मविश्वासी व्यक्ती काहीही करू शकतो. सकारात्मकता ही यशाची पहिली पायरी आहे. ती तुमच्या मनात सदैव जोपासा. आयुष्यातील आव्हाने ही वाढीची संधी आहे. त्यांचा सन्मान करण्यासाठी खरी विजयाची मजा येते. आपले स्वप्न पाहणे सोडू नका. त्यांच्या पाठीशी जाण्यासाठी धाडस करा. प्रत्येक दिवस हा नवीन शिकवण घेऊन येतो. त्याला हस्तमुखाने स्वीकारा. आनंद हा सर्वस्त्र आहे. फक्त त्याची जाणीव करण्याची दृष्टी हवी. समस्या ही जमण्यासाठी नाही, तर ती आपल्याला मेहनत करून यशस्वी होण्यासाठी आहे. आयुष्यात अडचणी येतील, समस्या येतील, पण घाबरू नका. तुम्ही यशस्वी होऊ शकता. फक्त मेहनत करा. मित्र आणि कुटुंब हे आयुष्याच्या प्रवासातील खरे सहयात्री आहे. लक्षात ठेवा, चांगल्या विचारांनी जीवन समृद्ध होते. त्याच अंतरंग सुंदर होते. आपल्याला जे मिळाले आहे ते कृतज्ञतापूर्वक स्वीकारा. जीवन आधी समाधानी वाटेल, नंतर चांगले होईल. विचार चांगले करा. विचार केलेल्या गोष्टी करा. त्यात हिंमत ठेवा, कारण यशस्वी लोकांची हीच ओळख आहे. आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमूल्य आहे. तो कधीही परत येत नाही. ध्येय आणि आत्मविश्वास हे यशाची किल्ली आहे. त्यात तुमच्याकडे नेहमी असू द्या. मेहनत करा. आपल्या कृतीतून दुसऱ्यांना प्रेरणा द्या, कारण प्रेरणा ही खरी देणगी आहे. स्वतःला कधीही खाली वाटू न देऊ नका. प्रत्येक व्यक्तीमध्ये असीम शक्ती लपलेली आहे. कठीण परिश्रम आणि सतत अभ्यास हे यशाचा मूलमंत्र आहे. सच्चा मैत्रीची किंमत कधी लपवता येत नाही. ती आपल्या मनाची श्रीमंती कधी कमी होऊ देत नाही. मित्र हे जीवनाचे खरे धन आहे, ज्याच्या सोबतीने दुःखही हसून जाते. खरे मित्र हे आपल्यासोबत प्रत्येक क्षणात असतात. ते आयुष्यात प्रत्येक वळणावर साथ देतात. मित्राच्या साथीने आयुष्य सुंदर होते. त्याच्या हस्ताने दुःख सागर ओलांडता येतं. मित्र तोच असतो. आयुष्यात खरा साथीदार म्हणजे आपला मित्र होय. मित्र हे असे बनवा जे नेहमी तुम्हाला वर नेण्याचा प्रयत्न करतील. असे नाही जे तुम्ही पुढे चालले तर तुम्हाला मागे ओढतील. मित्रत्वाची मजबूती ही विश्वासातून येते, जिथे शब्दापेक्षा भावनांना महत्त्व असते. सच्चे मित्र आपल्याला सुख दुःखात सहभागी असतात. ते आपल्याला जीवनात सर्वात मोठा ठेवा देतात. मित्रासोबत प्रत्येक क्षणाला खास अर्थ असतो. त्याचसोबत आपल्या जीवनात आपण जे काही करतो ते जर चांगले कराल तर त्याने सुद्धा आयुष्यात खूप पुढे जाता येऊ शकतं. मित्र हे असे असायला हवे जे आपल्याला नेहमी चांगल्या गोष्टीसाठी प्रेरणा देतील. मित्र हे असे मुळीच नसावे जे आपल्याला चुकीच्या गोष्टीकडे नेतील. मित्र जर चांगले असतील तर आयुष्याचं सोनं, आणि मित्र जर खराब असतील तर आयुष्याचं वाटोळं व्हायला वेळ लागत नाही. मित्रासोबत प्रत्येक क्षणाचा खास अर्थ असतो. त्याच्या सानिध्यात संपूर्ण जीवन हे संपूर्ण वाटतं. कधीकधी अश्रू हे शब्दांच्या व्यक्तीवरचे माध्यम असतात, जे आपल्या हृदयातील भावनांना शब्द देऊ शकत नाही. ते आपल्या अंगावरच्या वेदना बोलून दाखवतात. अश्रूचा एक एक थेंब त्यांची वेदना सांगत असतो. ज्या क्षणी हृदय तुटते त्या क्षणी शब्दही मौन होतात. जीवनातील कठीण काळ हा आपल्याला दुःख काही शिकवून जातो. तो आपल्याला सांगतो की कोण आपल्यासाठी खरं आहे आणि कोण सतत फक्त आपल्यासाठी मदत करतो. दुःख हे आपले खरी माणसे आहे. दुःख ही असेच आहे जे जीवनाचा अपर्यायी सत्य आहे. जेव्हा आपण आपल्या स्वप्नांना तुटताना पाहतो तेव्हा हृदयाच्या प्रत्येक कोपऱ्यातून वेदना उमटते. त्या क्षणी वेदना असे अतुलनीय आहे आणि ती आपल्या अंतरातील गहिरी जाणीव ठेवते. दुःख ही अशी आहे जे जीवनात प्रत्येक वळणावर साधी आणि आयुष्यात पुढे नेण्याची सकारात्मक गोष्टीला ऊर्जा देईल. दुःखाच्या क्षणी शब्दही अपुरे पडतात. तेव्हा फक्त मौनच बोलते. जीवनाच्या प्रत्येक दुःखात असते एक शिकवण जी आपल्याला जीवन दाखवते. जीवनाच्या वास्तविकता दुःख ही असे असते जे जीवनातील कठोर परिश्रम सत्य करते. दुःखाच्या क्षणी आपण स्वतःला अधिक ओळखावे. त्यातून आपले स्वतःची खरी जाणीव करून घ्यावे. जेव्हा आपण आपल्या जवळच्या व्यक्तीला गमावतो तेव्हा त्याची आठवणी आणि वेदना असूनही आपण त्याला विसरू शकत नाही.
कधी कधी एकटे राहणे आपल्याला आयुष्यात खूप पुढे नेते. त्या एकांकात वेदना सांगून आपल्या अंतरंगांची गोष्ट, अशा आकांक्षात आपण काहीही करू शकतो. लक्षात ठेवा, आईच्या मायेत ऊब हा जगातील सर्वात मोठा आशीर्वाद. आणि आयुष्यात जर आपल्याला पुढे जायचंय तर आयुष्यात देवाचा आणि आईबाबाचा आशीर्वाद हे आपल्याला कधीच मागे येऊ देणार नाही. जेव्हा आपण स्वतःच्या मार्गावर चालतो तेव्हा आपल्या अडचणी आणि आव्हाने हे सामना करण्याची ताकद आपोआप यायला लागते. आपल्या अडचणींचा सामना करण्याची ताकद ही आपली खरी ओळख असते. आपला दृढ निश्चय ताकद ही आपल्याला यशाच्या शिखरावर नेऊ शकते. आपल्या विचारांची शक्ती ही अद्भुत असते. ती आपल्या यशस्वी किंवा अपयशस्वी बनवू शकते. स्वतःवर विश्वास ठेवा, तुमचे स्वप्न सत्यात उतरवा. स्वतःवर क्षमतेवर भरोसा ठेवा, जग तुमच्या पायावर नतमस्तक होईल. आपल्या दृष्टिकोनातून जग बदलते. आपण जसे विचार करतो तसे आपले जीवन घडते. आपल्या विचारांची शक्ती ही अफाट असते. ती आपल्या उच्चांकडे यशाकडे नेऊ शकते. आपल्या आत्मविश्वासाची ताकद अपरिमित असते. तो आपल्या साध्य गोष्टी साध्य करून देऊ शकतो. जीवनात धाडस निर्माण करण्यासाठी ताकद हे आपल्याला दृढ निश्चयाचे प्रतिबिंब असते. सकारात्मकतेची शक्ती ही अफाट असते. ती आपल्याला सर्व कठीणाईवर मात करून देऊ शकते. जीवनात प्रत्येक वेळेला आपल्याला काहीतरी करायचं असतं तेव्हा एक गोष्ट नक्की करा, स्वामी समर्थांचे नामस्मरण करा आणि म्हणा, श्री स्वामी समर्थ, जय जय रघुवीर समर्थ.